नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय दिवेकर रविराज अॅग्रो युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या शेतीचा जो काही खर्च आहे तो त्या ठिकाणी कमी करणार आहे, उत्पादन मोठ्या प्रमाणावरती वाढायला आपल्याला मदत होणार आहे आणि मातीची जी ताकद आहे किंवा माती पूर्णपणे जिवंत करणार आहे तो विषय म्हणजे जीवाणू खत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जीवाणू खतांविषयी थोडक्यात महत्वाची माहिती आणि त्याचा जो काही इतिहास आहे या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घ्यावी. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर ही जी काही जीवाणू खत आहेत ही जीवाणू खत त्याच्यामध्ये तुमचं अझेटोबॅक्टर असेल, पीएसबी असेल, केएमबी असेल किंवा अझोस्पेरिलम असेल, ऍसिटोबॅक्टर असेल, हिरव्या शेवाळ असेल, यासारखी जी काही वेगवेगळी जीवाणू खत आहेत ही जीवाणू खतांचा जो काही इतिहास आहे तो साधारणपणे 100 वर्षांपूर्वीचा जुना असा इतिहास आहे. जीवाणू खतांची जी सुरुवात आहे ती साधारणपणे 19व्या शतकामध्ये त्या ठिकाणी झाली. तेव्हा वैज्ञानिकांनी शोध लावला की जमिनीमध्ये बरेच काही सूक्ष्म जीवाणू आहेत. त्या सूक्ष्म जीवाणूंमुळे आपल्या पिकाची त्या ठिकाणी वाढ होत असते. ते सूक्ष्म जीवाणूंमुळे सर्वात प्रथम त्या ठिकाणी अझोटोबॅक्टर असेल, काही जीवाणू आहेत की जे आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजन अर्थात नत्राचं स्थिरीकरण त्या ठिकाणी करतात. 1888 मध्ये जर्मनी देशामध्ये पहिल्यांदा रायझोबियम या जीवाणूचा शोध त्या ठिकाणी लागला. हा जो काही जीवाणू आहे कडधान्य पिकाच्या मुळांमध्ये गाठी त्या ठिकाणी तयार करतो. म्हणजे आपण बऱ्याच जी काही कडधान्य पिकं त्या ठिकाणी बघतो त्या मुळांवरती त्या गाठी असतात. त्या रायझोबियमच्या ज्या गाठी आहेत त्या आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी नत्राचं स्थिरीकरण करतात. हा शोध जर्मनीमध्ये 1888 साली लागला आणि त्यानंतर पुढे जसं शोध त्या ठिकाणी लागत गेला तसं आपल्या भारतामध्ये सुद्धा जवळपास 1950 नंतर मोठ्या प्रमाणावरती या जीवाणू खतांचा वापर हा त्या ठिकाणी वाढत गेला. आणि आज जर आपण बघितलं तर सेंद्रिय शेती जी काही आपण बरेच शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत, ऑर्गॅनिक फार्मिंग, या सेंद्रिय शेतीमध्ये या जीवाणू खतांचं किंवा या जीवाणूंचं मोठं त्यामध्ये योगदान आणि खूप महत्व त्या ठिकाणी आहे. मग आता ही जीवाणू खत म्हणजे नेमकं काय या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी सर्वप्रथम जाणून घेऊ. तर मित्रांनो, जीवाणू खत म्हणजे हे जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत हे आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जिवंत असतात. हे जिवंत सूक्ष्म जीवाणू आपल्या जमिनीमध्ये आपल्या उपलब्ध असणारा नत्र असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल किंवा आपल्याला जमिनीमध्ये पिकाला आवश्यक असणारी जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत वेळोवेळी जी गरजेची असतात ती उपलब्ध करून देण्याचं काम ही सूक्ष्म जीवाणू हे त्या ठिकाणी करत असतात. मग त्याच्यामध्ये तुमचं स्वरत विरघळणारे जीवाणू असू देत, पोटॅश मोबिलाइज करणारे जीवाणू असू देत, नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असू देत, झिंक, फॉस्फरस, फेरस हे सगळेच अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू हे आपल्या जमिनीमध्ये पुरवठा त्या ठिकाणी पूर्वीपार त्या ठिकाणी उपलब्ध होते. पण आजकाल काय झालंय की मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खतांचा जो काही अतिवापर आपल्या जी काही स्पर्धात्मक शेती जी आता सुरुवातीला झालेली आहे या स्पर्धात्मक शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर हा त्या ठिकाणी करतो. आणि त्यातूनच काय झालंय की आपल्या जमिनीचा पोत हा त्या ठिकाणी बिघडला गेलाय. जी काही अन्नद्रव्य आहे ती पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीये. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीत असणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंची संख्या त्या ठिकाणी कमी झाली. सूक्ष्म जीवाणू त्या ठिकाणी मरून गेले. पर्याय ना आपल्या जमिनी या क्षारपट झालेल्या आणि कडक झालेल्या आपल्याला दिसतात. आपल्या जमिनीमध्ये वारंवार आपण मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उत्पन्न येताना दिसत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपल्या जमिनीचा पोत सुधारायचा जर असेल किंवा आपल्या जमिनीमध्ये जे काही आपण पीक घेणार आहोत त्या पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढवायची असेल, जमिनीला पुन्हा मातीला जिवंत त्या ठिकाणी जर करायचं असेल तर आपल्या जमिनीसाठी सूक्ष्म जीवाणू अर्थात सेंद्रिय कार्बन वाढवण्यासाठी सूक्ष्म जीवाणूंची संख्या त्या ठिकाणी असणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला आता प्रयोगशाळेत तयार केलेले किंवा मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या जीवाणू खतांचा वापर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यात बरेच सूक्ष्म जीवाणू जे आहेत ते आपण घरगुती पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी तयार करू शकतो. हे सर्व जे काही सूक्ष्म जीवाणू आहे त्या सूक्ष्म जीवाणूंच्या वापरामुळे आपल्याला जमिनीचा पोत तर सुधारणारच आहे, मातीची सुपीकता त्या ठिकाणी वाढणार आहे. पर्याय ना आपल्या जो काही रासायनिक खतांवरचा जो काही खर्च आहे, आता बऱ्याच वेळेस जी काही रासायनिक खतं आपण त्या ठिकाणी वापरतो ही बरेच आपले 50-60% आपल्या जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत त्या ठिकाणी पडलेले आहेत. ती उपलब्ध करून देण्यासाठी या जीवाणू खतांची आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आता नितांत गरज आहे. अशा प्रकारे जीवाणू खतांचा वापर केल्याच्या नंतर आपला रासायनिक खतांवरील खर्च हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कमी होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या जमिनीचा पोत सुद्धा सुधारणार आहे
आणि पर्यायानं आपल्या पर्यावरणाला सुद्धा आपल्याला ती अतिशय महत्वाची अशा प्रकारची जीवाणू खतं त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणून शेतकरी मित्रांनो, या जीवाणू खतांचं आपल्या शेतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि आपल्याला काळानुरूप त्यात बदल करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जीवाणू खतांचा जो काही थोडक्यात इतिहास बघितला, जीवाणू खतांचं महत्व त्या ठिकाणी जाणून घेतलं. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता शेतकरी बांधवांसाठी खास त्या ठिकाणी जीवाणू खतांची जी काही सविस्तर माहिती आहे त्या संदर्भामध्ये सिरीज या ठिकाणी घेऊन येत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टर असेल, अझोस्पिरिलम असेल, गंधकचे जीवाणू असतील, नायट्रोजनचे जीवाणू असतील, स्फुरद विरघळणारे जीवाणू असेल, पोटॅश मोबिलाइज करणारे जीवाणू असतील, आपलं कंपोस्ट खत जे आहे, कंपोस्ट खत तयार करणारे जीवाणू असेल, गांडूळ खत असेल, तुमचं सगळ्या प्रकारच्या जीवाणू खतांमध्ये त्याच्यामध्ये मायक्रोरायझा बनील या सर्व प्रकारच्या जीवाणू खतांच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेस आपण एक वेगवेगळी सिरीज, प्रत्येक वेळेस एक वेगवेगळा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी देणार आहोत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, रविराज ऍग्रो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढे जीवाणू खतांची एक वेगळी सिरीज आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहेत. म्हणून शेतकरी मित्रांनो, रविराज ऍग्रो चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद. आणि लवकरच आपण घेऊन येतो आहोत जीवाणू खतांचा पहिला पार्ट, अझोटोबॅक्टर या जीवाणू खताविषयीची माहिती. सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.